डिफरंट थिंग्स काय करू शकतो, रिडायरेक्ट करू शकतो. ज्यामध्ये आपण एक पेज रिडायरेक्ट केलं होतं. त्याचबरोबर आपण PDF एक ओपन केली होती. ओके, देन वी ओपन अ डॉक्युमेंट ऑल्सो हियर. Then we open a Excel sheet, then open a photo, and here is open our presentation. Okay, काही मुलांचे मला मेसेज आले होते की सर हे कसं करायचं. ओके, सो लिंक कशी द्यायची, जे तुम्ही formatting.html पेज दिलेलं आहे होमला, ते formatting.html ॲक्च्युली काय आहे. ओके, सो मी थोडंसं ओपन करूया, देन वी स्टार्ट. सो आपण फोल्डर केलेला आहे H ड्राईव्हमध्ये, देन HTML. ओके, आणि यामध्ये आपण नाव काय दिलेलं आहे त्याला लिंक. ओके, राईट क्लिक करून आपण ओपन विथ नोटपॅड करूया पहिल्यांदा. हे formatting.html जे आहे हे माझ्या फोल्डरच्या आतमधलं फॉर्मॅटिंगचं पेज आहे. ओके, आपण अँकर टॅग काय यूज केलेला आहे, कारण की आपण लिंक देऊन काही ओपन करू शकतो. पुढे जाऊन आपल्याला आपल्याच वेबसाईटचे दुसरे पेजेस ओपन करावे लागणार आहेत, कारण की आपली वेबसाईट काही एक पेजची नसणार आहे, डिफरंट पेजेस त्यामध्ये इन्क्लूड केलेले असणार आहे. सो आपल्याला लिंक टॅग देऊन आपल्या त्याच फोल्डरमधले, ज्या फोल्डरमध्ये आपण तो कोड सेव्ह केलेला आहे लिंकचा, त्याच फोल्डरमध्ये बाकीचेही आपले पेजेस असणार आहेत. सो जे पेजेस तुम्ही सेव्ह केलेले आहेत ऑलरेडी, त्या पेजेसपैकी कोणतंही एक नाव देऊन ते पेज ओपन करा. ओके, यातलं आता समजा मार्क्यू तुमचा असेल, तुम्ही जे नाव दिलं असेल तर तुम्ही काय देणार आहे, markew.html. तुमच्या फोल्डरमध्ये तुम्ही ज्या नावाने ती फाईल सेव्ह केलेली आहे, ओके, जे डॉक्युमेंट सेव्ह केलेलं आहे तेच नाव तिथं द्या, ते तुमचं पेज ओपन होऊन जाईल. ओके, हा एकच प्रॉब्लेम आला होता, बाकी काही नाही आहे. आणि ज्यांच्यामध्ये डॉक्युमेंट, एक्सेल शीट किंवा PPT असे कोणतीही जर डॉक्युमेंट सेव्ह नसतील लॅपटॉपमध्ये, प्रत्येकाच्याच लॅपटॉपमध्ये वर्ड फाईल, PDF फाईल किंवा PPT ऑलरेडी सेव्ह असतील, अशातली काही गोष्टी नाही एक्सेल शीट. सो त्यांनी सिम्पली तुम्ही प्रॅक्टिससाठी एखादी एक्सेल शीट ओपन करा. ओके, एखादं एक्सेलचं डॉक्युमेंट ओपन करा, त्यामध्ये थोडंसं काहीतरी टाईप केलं करायचं आणि ते डॉक्युमेंट सेव्ह करायचं. ओके, आणि तेच डॉक्युमेंट हे बघा, मी इथं टाईप करतो हॅलो, आणि हे डॉक्युमेंट मी सेव्ह करतो. हे डॉक्युमेंट मी सेव्ह केलं डेस्कटॉपला. ओके, क्लोज करूया. बघा, डेस्कटॉपवर माझी एक्सेलचीच फाईल तयार झाली. ओके, इथं सो ही फाईल माझी ओपन होते का बघायचं आहे, क्रॉस चेक करायचं आहे फक्त. अशाच प्रकारे PPT पण एखादी तयार करायची, नेक्स्ट सेट राहतील. ओके, सो आज आपण बघणार आहोत एक वेबपेज कसं क्रिएट करायचं. अजूनही तसे आपले 2 महत्त्वाचे टॅग राहिलेले आहेत. दॅट इज द ऑर्डर्ड, अनऑर्डर्ड लिस्ट अँड हाऊ टू इन्सर्ट अ व्हिडिओ ऑन अवर वेबपेज. सो आपण ते नंतर बघूया. पहिल्यांदा आपण ट्राय करूया की आपण जेवढं केलेलं आहे त्याच्यातून एक वेबपेज तयार करू शकतो. ओके, सो त्यासाठी आपली जी इंडेक्स पेज आहे पहिल्यांदा ओपन करून ठेवतो, कारण की याचमधले आपल्याला टॅग्स बघा, इतकेच टॅग शिकलेलो आहोत आपण HTMLच्या, अजून काहीही शिकलेलं नाही. फर्स्ट टॅग, सेकंड टॅग, थर्ड वन, फोर्थ वन, हिअर इज द 5th अँड 6th. ओके, मी फक्त 6 टॅग शिकलेलो आहे HTMLच्या आत्तापर्यंत आपण शिकवलेले आहेत. या 6 टॅगवरही तुम्ही एक परफेक्टली वेबसाईट तयार करू शकता. ओके, आपण पहिल्यांदा आपल्या वेबसाईटचा ढाचा काय असणार आहे हे परफेक्ट करूया. सो माझं वेबपेज कसं असणार आहे बघूया. मी अजून काय ठरवलेलं नाही आहे, की ठरवून शिकवत नाही आहे तुम्हाला की अशा प्रकारचं वेबपेज आपलं असणार आहे. आपण तयार करूया आता. सो हे आपलं वेबपेज असेल. ओके, आणि या वेबपेजमध्ये इथं ऑब्वियसली इथं पहिल्यांदा हेडर इमेज असेल आपली. ओके, हेडर इमेज नंतर आपण इथे आपले मेनूज घेऊया. ह्या मेनूजमध्ये आपण काय टाईप करायचं आहे, इथं आपण टाईप करणार आहोत होमचं एक पेज क्रिएट करूया, थोडासा स्पेस देऊया. त्यानंतर आपण हॉस्पिटलचं एक पेज तयार करूया, किंवा आपण डिपार्टमेंट पेज तयार करूया. ओके, डिपार्टमेंट, देन ऑल्सो स्पेस. ओके, पुढे आपण सर्व्हिसेसचं पेज तयार करूया. सर्व्हिसेस, देन अबाउट अस, देन कॉन्टॅक्ट अस. ओके, सो इतके पेजेस आपण काय करणार आहोत, तयार करणार आहोत. आता नाही करणार, एक एक पेज आपण तयार करत जायचं. आता सध्या आपण होम पेजेस तयार करणार आहे. ओके, आता ॲक्च्युली
हे जे हेडर इमेज घेतली आपण, ह्या हेडर इमेजच्या खाली आपल्याला स्लाइड शो टाकायचा आहे, पण आपण स्लाइड शो अजून केलेला नाही आहे. ओके, आपला स्लाइड शो ॲक्च्युली इथं यायला पाहिजे. ओके, आपण थोडासा इथं स्पेस सोडूया त्यासाठी वाटलं तर, आणि ज्यावेळी आपण स्लाइड शो बघीन त्यावेळी आपण इथं स्लाइड शो टाकूया. सो इथं माझे येणार आहे हेडर इमेज, इथं येणार आहे माझा स्लाइड शो. ओके, आणि या स्लाइड शोच्या खाली आपण एक मार्किंग घेऊया इथे, जो नोटिसेस डिस्प्ले करतो. ओके, नोटीस मार्किंग. तर याचं कोणतंही कोड माझ्याकडे तयार नाही आहे. ओके, सो माझ्याकडे इथे कुठं लिहून ठेवलेलं नाही आहे कोड, आपण डायरेक्टली हे तयार करायचं आहे आणि वर्किंगला घ्यायचं आहे. सो मार्किंग घेतल्यानंतर खाली आपलं मेन पेजचं कोडिंग कसं असलं पाहिजे, सगळ्यात लास्टला 100% माझा काय असला पाहिजे, फुटर असला पाहिजे, ज्यामध्ये मी डेव्हलप्ड बाय अँड एक्सेट्रा थिंग्स लिहिणार आहे, फुटर. ओके, त्यामध्ये आपण काय लिहिणार आहे, डेव्हलप्ड बाय, कोणी डेव्हलप्ड केली आहे त्याचं नाव. ओके, आणि आता आपलं मेन फॉर्मॅटिंग पेज जे काय आहे ते बघूया आपण कशा प्रकारे करायचं ते. सो नेहमीप्रमाणे आपण थोडंसं डिझायनिंग बघूया कशा प्रकारे करता येईल आपल्याला. सो पहिल्यांदा थोडंसं आपल्याला पेज मोठं करायला पाहिजे ॲक्च्युली. हे थोडासा फुटर काढूया आपण, आणि ही लाईन पण काढूया. ओके, आणि हे थोडंसं वाढवूया खाली आपण, पक्क डिझायनिंग ह्यात बसलं पाहिजे. ओके, गडबड करू नका, अगदी शिस्तीत आपण बघत जाऊया. सो इथे आपला फुटर येईल, फुटर. ओके, आतलं डिझायनिंग आपण आता तयार करूया, नो प्रॉब्लेम. सो आतलं डिझायनिंग करताना आपण काहीसं डिझायनिंग वेगळ्या प्रकारे करण्याचा प्रयत्न करूया, ज्यामध्ये आपण इथे मध्ये थोडीशी इन्फॉर्मेशन घेऊया, ज्या कंपनीची इन्फॉर्मेशन द्यायची आहे त्या कंपनीची. ओके, त्यानंतर इथं पहिल्यांदा एक अशा प्रकारचं फॉर्मेशन तयार करून घेऊया. इथे लिंक घेऊया, एज्युकेशनल लिंक. ओके, एज्युकेशनल लिंक, आणि इथे घेऊया आपण नोट्स. ओके, खाली सेम थिंग आपण या ठिकाणी व्हिडिओज टाकूया. व्हिडिओज जे कोण आपण करणार आहे शाळेचा व्हिडिओ, त्या शाळेच्या व्हिडिओचे थोडेसे व्हिडिओज टाकूया शाळेबद्दल. ओके, 3 व्हिडिओज टाकूया. देन हिअर आपण मार्किंग एक प्रिंट करूया. आपण जो इमेज मार्किंग घेतलेला आहे तो आपण स्क्रोल करूया, मार्किंग आपण स्क्रोल केलेला. ओके, पण किमान एवढं करूया, मागे पुढे आपल्याला जर काही चेंज करू वाटलं तर आपण ते चेंज करू शकतो. ओके, नो प्रॉब्लेम. सो फर्स्टली ओके, पहिल्यांदा आता बघून घ्या व्यवस्थित की आपल्याला डिझाईन काय करायचं आहे, आणि यामध्ये कॉल स्पॅन किती आहे, रो स्पॅन किती आहे, आणि एक्सेट्रा थिंग्स, की मला आता त्यानुसार वर्किंग करणं गरजेचं आहे. सो आपण मेन मुद्द्याला आपल्या की यामध्ये TD मॅक्स किती आहेत आणि रो स्पॅन वगैरे काय आहे का, तर यामध्ये रो स्पॅन वगैरे मला कुठं काही दिसत नाही आहे. ओके, रो स्पॅन करायचं असेल तर करू शकतो, पण आता नाही करत आपण. ओके, रिक्वायरमेंट रो स्पॅनची दरवेळी येईलच अशातली काही गोष्ट नाही आहे, आली तर करा, नसेल तर सोडून द्या. ओके, सो कितीचा कॉल स्पॅन आहे बघा, TD मॅक्स किती आहे आपली यामध्ये. येस, हाऊ मेनी TDs? 1 2 3 5 आहेत. ओके, सो हा पहिला आहे, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, आणि हा पाचवा. म्हणजे माझी TDची मॅक्स किती आहे, 5. ओके, हे मला समजलेलं आहे. आता जो मला हा TD करायचा आहे, सो ह्या TDमध्ये काय येणार आहे, कॉल स्पॅन येणार आहे का रो स्पॅन येणार आहे, आणि कितीचा कॉल स्पॅन येणार आहे. येस, 5. याला कॉल स्पॅन येणार आहे 5चा. ओके, या ठिकाणी कॉल स्पॅन कितीचा येणार आहे आपल्याला, मेनू बार जो आहे
त्यालाही कॉल स्पॅन येणार आहे 5चा, कारण की एकच आहे तो TD कंप्लीट. स्लाइड शोलाही कॉल स्पॅन कितीचा येणार आहे 5चा. ओके, आता मार्क्यू जो आहे मार्क्यूलाही कॉल स्पॅन कितीचा येणार आहे 5चा. कॉल स्पॅन इज इक्वल टू 5. आता खाली याला कॉल स्पॅन कितीचा येणार आहे का सिंगल आहे बघा, सिंगल. हा सिंगल TD आहे. ओके, याला कितीचा कॉल स्पॅन येणार आहे 3चा. ओके, आणि हा काय आहे, हाही सिंगल TD आहे. ओके, आता खाली या, इथे कॉल स्पॅन किती जाणार आहे येस, या TDला कॉल स्पॅन किती येणार आहे 2चा. ओके, सिंपल थिंग आहे. इथे कितीचा येणार आहे का सिंगल आहे बघा, येस दॅट्स अ सिंगल TD और सिंगल आहे. ओके, आणि इथे कॉल स्पॅन किती जाणार आहे सिंगल. सिंगल और कॉल स्पॅन 2चा. ओके, 2चा कॉल स्पॅन आहे. हा बघा फर्स्ट, हा सेकंड. ओके, खाली मार्क्यू, इथे कॉल स्पॅन किती जाणार आहे 5. सेम थिंग फुटर, सॉरी. ओके, असेच तुम्हाला स्ट्रक्चर करावे लागतात. आपण जे कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर बघितले होते तसे स्ट्रक्चर तयार करावे लागत नाही, पण ते तितके कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर आपण बघितले म्हणून हे सिंपल स्ट्रक्चर तुम्हाला आता अगदी इझिली सांगता आले. ओके, हे आता तुम्ही जर स्ट्रक्चर केलं तर तुम्ही पहिल्यांदा असे पिक्चर आउट करून घ्यायचं तुमच्या वहीमध्ये, जो काही आपण फॉर्मॅट तयार करणार आहे ते नोटबुकमध्ये हे पहिल्यांदा तयार करून घ्यायचं. कॉल स्पॅन वगैरे ड्रॉ करायचे. ओके, जर तुम्ही एक्सपर्ट असाल, वाटत असेल की ठीक आहे मला जमू शकतं, तर डायरेक्टली तुम्ही करायला घेऊ शकता. पण माझी सजेशन हेच आहे की तुम्ही पहिल्यांदा हे पेपर आउट करा. ओके, पेपरवर ड्रॉ करा, त्यानुसार कॉल स्पॅन काढून घ्या, नेक्स्ट सेट्रा थिंग्स. ओके, आता मला सेकंड थिंग काय ठरवायची आहे की माझी जी हाईट आहे इथून इथंपर्यंत जी हाईट आहे माझ्या टोटल पेजची, ती मला हाईट किती ठेवायची आहे का, कारण की मला जी हाईट द्यायची ती प्रत्येकाला डिवाइड करून द्यायची. म्हणजे याला किती द्यायची आहे, 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 याला किती द्यायची. तर हाईट दिलीच पाहिजे का. ओके, हाईट दिल्यानंतर विड्थ दिल्यानंतर थोडंसं टेबल कॉम्बिनेशन जे असतं ते थोडंसं वास्ट होतं. ओके, थोडंसं लेंदी होतं, वास्ट म्हणण्यापेक्षा लेंदी होतं. सोपं असतं का, सोपं असतं, काही नो प्रॉब्लेम. बट तेच खूप महत्त्वाचं ठरतं ॲट द लास्ट. खूप मुलं हे मेंटेन करत नाही आहेत, कोणत्याही टेबलचं हाईट आणि विड्थ मेंटेन करणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणाल की सर टेबलला हाईट आणि विड्थ आपण देतोच की, बट जर मी टेबलला 1024 हाईट दिली असेल, ओके 1024 हाईट दिली असेल, तर टोटली ह्या सगळ्यांची हाईट मिळून तेवढी गेली पाहिजे. म्हणजे समजा मी 1024 आपण यायला नको, आता थोडक्यात मी एक्झाम्पल देण्यासाठी तुम्हाला इथं 1500 येतो. ओके, 1500 हाईट घेऊया. सो इथं तुमची टोटल मिळून तेवढी गेली पाहिजे. बघा हा सगळ्यात मोठा एरिया आहे, सो मी याला देतो 800 पिक्सेल हाईट. ओके, त्यानंतर याला देतो 100, याला देतो 100, ओके याला देतो 50. कशाला, मेनू पार्टला. सो इथं झाले 1000, इथं झाले 50, 1050, याला 50 देतो. इथं झाले 1100. ओके, इथं देतो आपण राहिलेले किती 1100 झालेले आहेत. सो राहिलेले जे काय आहेत 1100, मग मी इथं 300 देतो. 1100 आणि 300 1400 झाले. ओके, आणि फुटर जो आहे तो 50. सो 1450 माझी टोटल हाईट झाली. ओके, सो माझी टोटल हाईट जी आहे ना, ती माझी टोटल हाईट कितीमध्येच मावली पाहिजे, आता 1450 मध्येच इथं मावली पाहिजे. एक रो राहिला. ओके, हा राहिला आहे ना. ओके, सो हे पण ॲड करूया आपण, ह्याला पण 300 देऊया. सो 1450 म्हणजे आपली टोटल किती झाली आता 1750. 1750. सो मी टोटल जर टेबलला हाईट दिली असेल 1750, तर त्यानुसार हे डिवायडेशन त्याची व्यवस्थित ज्या त्या TDला गेले पाहिजेत. ओके, का महत्त्वाचं आहे तर हे अति महत्त्वाचं आहे. काही मुलं देत नाही. तुमचं वेबसाईट क्रिएशन होतं का, तर होतं. हाईट मेंटेन आणि विड्थ मेंटेन करणं गरजेचं आहे का,
तर अजिबात गरजेचं नाही आहे. ओके, पण माझ्या मते ते खूप गरजेचं आहे. बाकीची देत नाही आहे त्यांना ते महत्त्वाचं वाटत नाही, तरी तुमचं वेबपेज क्रिएट होतं का, तर वेबपेज क्रिएट होतं. बट जर एखादा कंटेंट टाकला आणि तो कंटेंट त्या बरोबर त्या टीडीमध्ये बसत नसेल तर त्यासारखं वाईट कोणतं नाही आहे. कारण की जो कंटेंट तुमचा हलतोय त्या अर्थी तुमची हाईट आणि विड्थ मेंटेन नाही आहे, हे खूप जणांना समजत नाही आहे. सो बेस्ट वे तुम्ही जे वेबपेज तयार करणार आहे ना त्याची हाईट आणि विड्थ मेंटेन ठेवा. ओके, किरकोळ शब्द गोष्ट आहे ती, अगदी 5 मिनटं जातात त्या गोष्टीसाठी, पण ती मेंटेन ठेवा. ओके, गेस का, जसं की माझी विड्थ जी आहे टोटल विड्थ ती समजा मी 900 पिक्सल घेते. ओके, 900 पिक्सल. सो ज्यावेळी मी 900 पिक्सल टोटल विड्थ घेईन त्यावेळी हे 3 आहेत. ओके, 3 TD आहेत. सो प्रत्येकाची विड्थ इथं मी 300 आणि 300 मेंटेन करणं गरजेचं आहे. म्हणजे हा TD माझा 300 विड्थचा असेल, हा 300 विड्थचा असेल आणि हा 300 विड्थचा असेल. ओके, सिंपल थिंग. हा थोडासा कमी आहे, हा मोठा आहे, हा थोडासा जास्त आहे. तुम्हाला द्यायचं आहे ना, सो इथं तुमचा मधला 500चा करा. ओके, 500 राहिले 900, 900मध्ये 400 राहिले, सो हा 200चा करा, हा 200चा करा. हे महत्त्वाचं आहे का, तर अतिमहत्त्वाचं आहे. ओके, हे जर तुम्ही मेंटेन केलं ना तर तुमच्या टेबलमधला डेटा सहसा हलत नाही. ओके, जर काही प्रॉब्लेम झाले, साईज व्हेरियंट थोडासा प्रॉब्लेम आला तर तो डेटा हलत नाही. इझी टू अंडरस्टँड, समजलं मला काय सांगायचं आहे ते? येस, येस, हे समजलंय का जे काय सांगायचं आहे ते? सर आणखी एकदा सांग. हे बघा, आपण जर एखाद्या टेबलला हाईट आणि विड्थ देणार असो, आपण दरवेळी आता टेबल आपण फॉर्मेशन करताना टेबलच्या ॲट्रिब्यूटमध्ये हाईट आपण कायम देतो. ओके, हाईट किती देतो आपण, समजा 1750 जर हाईट दिली आपण, 1750 पिक्सल हाईट देतो आपण. ओके, टेबलच्या ॲट्रिब्यूटमध्ये. ओके, जर मी टेबलच्या ॲट्रिब्यूटमध्ये हाईट 1750 देत असेल तर माझ्या टोटल टेबलची हाईट किती झाली, 1750 झाली. ओके, आता हे 1750 जे आहेत ते तुम्ही प्रत्येक TRला, आता हा जो पहिला TR आहे, हा सेकंड TR आहे, हा थर्ड TR आहे, हा फोर्थ TR आहे, हा 5, 6 आणि 7, तुम्ही जे काय हाईट देणार आहे ते या सगळ्या TRमध्ये डिवाइड करून द्या. ओके, ज्याने तुमची सगळ्यात शेवट टोटल किती आली पाहिजे, 1750. जर तुम्हाला वाटते की माझा एखादा TD कमी होईल तर तुम्ही काय करा, हाईट इथं कमी जास्त करू शकता शेवटला. बट ही हाईट ह्या सगळ्या TRला व्यवस्थित मेंटेन करून द्या. हा जर TR तुमचा 100 पिक्सेलला ठेवला, हा 50 पिक्सेलचा ठेवा, हा 100 पिक्सेलचा ठेवा, हा 50चा ठेवा, हा 800 पिक्सेलचा ठेवा, मोठा आहे म्हटल्यानंतर TR. ओके, बट ह्या TRला हाईट दिल्यानंतर तुमची टोटल ह्या हाईटला मॅच झाली पाहिजे. नाउ अंडरस्टँड दॅट? येस. ओके, हे कसं द्यायचं आपण पुढे बघणार आहोत, फक्त आता कन्सेप्ट समजून घ्या काय करायचं आपल्याला. आणि सेम थिंग, जर मी टेबलला विड्थ देत असेल, आपण टेबलला विड्थ नेहमी देतो. ओके, सो मी टेबलला विड्थ देत असेल इथं, विड्थ समजा मी विड्थ 900 पिक्सल दिली टेबलला, 900 पिक्सल. सो जो आडवा पार्ट आहे तुमचा, त्या आडव्या पार्टला भले तो पार्ट डिवाइड केलेला का असं हे 900 पिक्सल मेंटेन करा. आता इथे बघा, इथून स्टार्ट आहे आणि इथे एंड आहे. सो इथं मला विड्थ टोटल 900 पिक्सल वापरू शकतो. सो त्या TDला ती 900 पिक्सलची विड्थ द्या. प्रत्येक TDला मेंटेन तिथं सांगा त्या TDला की तुझी बाबा विड्थ 900 पिक्सल आहे. ओके, खालच्या TDलाही सांगा, या TDलाही सांगा तुझी विड्थ 900 पिक्सल आहे. ओके, या TDलाही सांगा तुमची विड्थ किती आहे, 900 पिक्सल आहे. ओके, आता ह्या TRमध्ये बघा 3 TD आलेत. सो प्रत्येक TDला त्याची विड्थ द्या. बाबा तू 900 पिक्सल स्पेस घ्यायचा, त्याच्या पुढे जायचं नाही. हा थोडासा मोठा आहे, सो तू किती पिक्सल स्पेस घे, 500 पिक्सलचा स्पेस घे. आणि हा थोडासा छोटा आहे, सो ह्यालाही सांगायचं तू 200 पिक्सलचा स्पेस घे. ह्याच्या मागे पुढे तू करायचं नाही. ओके, समजला काय कन्सेप्ट आहे तो?
येस. ओके, आपण हे कसं द्यायचं किंवा काय कॅल्क्युलेट करायचं आपण नंतर बघायचं. आता फक्त कन्सेप्ट समजून घ्या की मला करायचं काय. समजलं असेल. आता आपण डायरेक्टली हे करायला जाऊया. ओके, सो पहिल्यांदा आपण एक नोटपॅडची फाईल ओपन करूया. नाव टाइप अ कोड HTML then head then title. ओके, आता ह्याला आपण होम पेज नाव देणार आहे. सो मी इथं देतो होम, टायटल, नाव, हेड कंप्लीट, नाव बॉडी कंप्लीट, नाव HTML कंप्लीट. ओके, आपलं पेज क्रिएट झालेलं आहे. आपण हे जे पेज आहे ते home.html सेव्ह करायचं आहे. सेव्ह करा. सो H ड्राईव्हमध्ये येऊया आपण आणि HTML फोल्डरच्या आतमध्ये याला सेव्ह करूया home.html. ओके, home.html मी सेव्ह केलं. नाव सेव्ह इट. आता आपल्या मेन फॉर्मेशनला येऊया. आपल्याला हा टेबल क्रिएट करायचा आहे. ओके, सो लेट स्टार्ट. सो बॉडीमध्ये पहिल्यांदा आपण टेबल टॅग लिहून घेऊया. टेबल. ओके, याची हाईट किती द्यायची आत्ता ठरवू नका. ओके, मी तुम्हाला एक सोप्या भाषेत सांगतो. याची हाईट किती द्यायची आहे आत्ता तुम्ही ब्लँक ठेवायला. ओके, टेबलला हाईट आणि विड्थ ब्लँक ठेवा. आता सध्या तुमच्या व्हेरिएशनमध्ये याला कितीही द्या. समजा मी आता हाईट ह्याला दिली, आपण किती ठरलेले 1700-1800 पिक्सल देऊया आपण याला सध्या आत्ता हाईट. ओके, आणि विड्थ जी आहे त्याला आपण 900 पिक्सल देऊया आता सध्यापुरती, तर तेवढी देऊया. ओके, त्यानंतर याला काय द्यायचं आहे, बॉर्डर द्यायची आहे. बॉर्डर 2 पिक्सेल. अलाइन करूया याला सेंटर. ओके, अँड बीजी कलर आता तात्पुरता देऊया. ज्यावेळी आपण कंटेंट टाकायला चालू करेन त्यावेळी आपल्याला बीजी कलरची गरज नाही, तो बीजी कलर काढून टाकायचा आपण. ओके, हे सगळं फॉर्मेशन तुम्हाला आता पाठ झालं असेल. टेबल टॅग आणि देअर ॲट्रिब्यूट्स. ओके, सो पहिला आपण TR क्रिएट करायला घेणार आहे. पहिला TR, आणि पहिल्या TRमध्ये काय आहे, 5चा कॉल स्पॅन आहे, बरोबर का. सो पहिला TD मध्ये मला 5चा कॉल स्पॅन दिला पाहिजे. ओके, सो मी पहिला TD घेतो आणि कॉल स्पॅन इज इक्वल टू 5 लिहितो. ओके, आणि हा TD कंप्लीट करतो. आता तयार करून घेऊया स्ट्रक्चर. आपण त्यात नंतर इमेजेस वगैरे नंतर ॲड करत जाऊया. आता हा जो TD आहे, हा TD माझा संपला आहे. ओके, हा पहिला TD जो आहे तो माझा 5चा कॉल स्पॅन आहे, जो मी इथं दिलेला आहे. आता ही जी हाईट आहे ह्यातली मला ह्याला किती हाईट द्यायची आहे हे पहिल्यांदा तुम्ही ठरवून घ्या. ओके, गेस करा. मला याला हाईट द्यायची आहे 300 पिक्सेल. ओके, 1800 बदली मी 300 पिक्सेल यूज केली आहे. ओके, म्हणून तुम्हाला म्हटलं की असं पेपर आउट करून घ्या. हे बघा, मी विदाउट हाईट विड्थ मेंटेन करता हे तुम्हाला वेब पेज तयार करून दाखवू शकतो. मला ते उलट खूप सोपं आहे. विदाउट हाईट विड्थ मेंटेन करता डायरेक्टली तुम्ही टाका आणि डायरेक्टली ते मॅनेज करा. मला खूप सोपं आहे ते. 1-2 सेशनमध्ये आपलं वेब पेज तयार होऊन जातं. बट जे शिकवायचं आहे ते व्यवस्थित आणि अगदी बॉटमला जाऊन ते आपण बघायचं आहे, कारण की आपल्याला परत त्यामध्ये कुठलाही एक्सक्यूज राहू नाही. ओके, सो कॉम्प्लिकेटेड आहे म्हणून काही जणही शिकवतच नाही आहेत. ओके, आपण तसं नाही आहे. आपण फक्त डेप्थमध्ये जाऊन हे बघायचं. सो बघा, ह्या 1800 मधली मी 300 आत्ता काय दिलेली आहे, त्याला हाईट दिलेली आहे. आता माझी विड्थ किती घेतली मी, 900. ओके, आता इथं बघा कुठलाही कॉलस्पॅन वगैरे नाही आहे, अख्खा TD मोकळा आहे इकडून इकडं. सो याला विड्थ किती वापर म्हणून सांगायला पाहिजे मला. येस, 900. जर माझी 900 पिक्सेल विड्थ ठरली असेल तर मला सांगायला पाहिजे ना त्याला की अख्खी विड्थ तुझी जाऊ, तुझं तू वापर. सो मी इथं काय सांगतो, विड्थ इज इक्वल टू 900 px. ओके, 900 px. ओके, आता तुम्ही काय करायचं आहे, सेकंड TR घ्यायचं आपण. ओके, आता सेकंड TR लिहायचं आपण. सेकंड TRला काय आहे बघा, आपला मेनू बार आहे.
ओके, आपण इथं तुम्ही टाकलं तरी चालेल. आता TDच्या इथं जरी टाकून ठेवलं आता हेडर इमेज, ओके चला, नो प्रॉब्लेम. सेकंड जो TR आहे तो सेम आहे, आपला कॉल स्पॅन आहे 5चा आणि आपल्याला त्याला 50 पिक्सेल हाईट दिली आहे. बघूया 50 पिक्सेल सफिशियंट होते का. TD span is equal to 5. त्याची हाईट ओके मी किती दिली, वर तिथं 300 दिली, इथं आता मी 50 देतो, 50 पिक्सेल. विड्थ त्याला सांगायचं आहे फुल वापर, काही प्रॉब्लेम नाही आहे. 900px फुल वापर. तर आपण टाकणार आहोत मेनू बार. हा TR माझा कम्प्लीट झाला. इट्स इझी टू अंडरस्टँड काय चाललेलं आहे ते समजतंय. हो. ओके, आपण सेव्ह करून एकदा रन करून बघूया आपलं येतं का सगळं फॉर्मेशन. सो सेव्ह केलं आणि होम पेज जवळ होम पेज. सो जस्ट डबल क्लिक ऑन दॅट. आता सध्या बघा हेडर इमेज आणि मेनू बारला आपल्याला खूप मोठा स्पेस दिला आहे त्यानं, कारण की आपण ऑलरेडी आपल्या टेबलची जी साईड आहे ती आपण जास्त घेतली आहे, म्हणून त्यानं तो काय केलेला आहे अशा प्रकारे आपल्याला एक्सपांड करून दिलेला आहे. आपण थोडंसं काय करूया, आता 300 पिक्सेलचा केवढा येतोय किंवा 50 पिक्सेलचा केवढा येतोय टेबल हे आपल्याला माहीत नाही आहे ॲक्च्युली. सो आपण काय करूया, आता सध्या या दोन्हीची जी ॲडिशन होती ओके 300 आणि 50, सो आपण हाईट एवढीच देऊया 350 पिक्सेल, म्हणजे आपल्याला कळेल की 300 पिक्सेल केवढं होतं आणि 50 पिक्सेल केवढं होतं. ओके, आणि त्यानंतर आपण हाईट वाढवत जाऊया, जशी आपण ॲड करेन तसे आपण हाईट काय करूया वाढवत जाऊया. सेव्ह करूया तर रिफ्रेश करूया. बघा माझी हेडर इमेज एवढी मोठी येईल आणि माझा मेनू बार एवढा येईल. ओके, आता 350 दिल्यानंतर व्यवस्थित ॲडजस्ट झालेलं आहे. 300 आणि हे 50 मी तेवढीच हाईट दिली त्याला, सो टेबल माझा मॅनेज झाला. मग अशी काय होतं तर इथं जर मी हाईट त्याला 1800 पिक्सेल दिली असेल तर तुमचं कितीही फॉर्मेशन इथं द्या ते 1800 पिक्सेलमध्येच ते ॲडजस्ट करणार. म्हणून मी काय केलं, जेवढी हाईट त्याची वापरलेली आहे तेवढीच मी हाईट इथं मेंटेन केली. ओके, नाव रिफ्रेश करा. बघा तुमचा हेडर इमेज एवढी मोठी होती, आपल्याला एवढी मोठी हेडर इमेज काही गरजेची नाही आहे. ओके, आपण जो हेडर इमेजचा स्पेस आहे आता तो कमी करायला घेऊया, कारण की 300 पिक्सेल म्हणजे खूप मोठी हेडर इमेज झाली आपली. ओके, सो आता आपल्याला मर्जीनुसार आपण हेडर इमेजची साईज काय करूया कमी करूया. सो हेडर इमेजची साईज आपण 200 ठेवून बघूया. जर मी इथं 200 ठेवली तर आपला आता टेबल कितीचा झाला, हाईट किती झाली टेबलची आपल्या 250. सो मला इथं पण किती केलं पाहिजे 250. ओके, नाव सेव्ह इट अँड रिफ्रेश इट. बघा माझी हेडर इमेजची साईज एवढी झाली आणि मेनू बारची साईज ठीक आहे. ओके, एवढी ठीक आहे. इझी टू अंडरस्टँड काय चाललंय ते. येस. ओके, आता आपण नेक्स्टला जायचं आहे. जस्ट सेकंड, आपण आता नेक्स्टला जायचं आहे. नेक्स्ट आपलं फॉर्मेशन काय आहे तर स्लाइड शो आहे. ओके, जेवढी आपण याला हाईट आणि विड्थ दिलेली आहे कशाला हेडर इमेजला, तेवढीच आपण काय करूया स्लाइड शोलाही देऊन ठेवूया. ओके, सो स्लाइड शोला मला द्यायची असेल हाईट आणि विड्थ तर किती देणार आहे मी 200 पिक्सेल आणि विड्थ फुल वापर म्हणणार आहे. जर मी 200 पिक्सेल स्लाइड शोच्या TDला हाईट दिली, सो इथं हाईट किती लिहिली पाहिजे मी येस 450. राईट. सो इथं काय येणार आहे आपली 450. ओके, सो आपण खाली एक TR वाढवूया. सेम TR येणार आहे, वरचा आहे तोच TR येणार आहे. ओके, आपण टाईप करूया, त्यात आणि आपल्याला जमलिंग नको. सो TR TD कॉल स्पॅन इज इक्वल टू 5. ओके, हाईट आपण त्याला 200 पिक्सेल देणार आहोत, 200 पिक्सेल. विड्थ आपण फुल वापर म्हणून सांगायचे त्याला, विड्थ 900 पिक्सेल पूर्ण यूज कर त्याचा. आणि ह्याला आपण काय टाकणार आहे स्लाइड शोचं कोडिंग टाकणार आहे इथं. TD कम्प्लीट करणार आहे, देनावर TR कम्प्लीट. हाईटचं कॅल्क्युलेशन करा. 200 200 400 आणि 450. इथं बघा टेबलची हाईट आपली 450 आहे, बाकीची विड्थ 900 आपण आहे तशी मेंटेन केलेली आहे. सेव्ह करा आणि रन करून बघा. ओके, सो मेनू बार आपला इथे बसला, आपला स्लाइड शो इथे बसलेला आहे. ओके, तुम्हाला वाटत असेल की नाही मला अजून हाईट कमी करायची हेडरची, करू शकता.
ओके, तुम्हाला जेवढी हाईट हवी आहे तुमच्या हेडरची तेवढी तुम्ही करू शकता. असं नाही की बाबा स्लाइड शोला एवढी मोठी स्पेस लागणार आहे किंवा हेडरला एवढा मोठा स्पेस लागणार आहे. तुम्हाला वाटते की नाही मला हे 150च घ्यायचं आहे, ओके, हे 150च घ्यायचं आहे आणि स्लाइड शोला पण एवढी मोठा स्पेस द्यायला नको, 150च दिले. ओके, सो 150 आणि 150 300, 300 आणि 50 किती झाले आपले 400. सो इथं किती येणार आहे आपला 400 पिक्सेल. ओके, फक्त माझं एकच म्हणणं आहे, प्रत्येक TDची हाईट विड्थ त्याच्या टेबलच्या हाईट विड्थ ती मॅनेज करा. आपण हेडर इमेज टाकली, आपण मेनू बार टाकला आणि आपण स्लाइड शो पण यूज केलेला आहे. ओके, आता नेक्स्ट काय आहे बघूया आपण. नेक्स्ट आहे मार्क्यू. मार्क्यूला पण आपण किती देऊया हाईट, आता 50 देऊया काय किंवा कमी दिली तरी चालेल. ॲक्च्युली मी बघतो 2 सेकंड मेनू बारला मोठी होती का. मेनू बारची थोडीशी आपण हाईट कमी करूया. ओके, कारण की आपली 1 पेज वेबसाईट व्यवस्थित बसली पाहिजे, युजरला ती दिसली पाहिजे, जास्त युजरला स्क्रोल करण्याची गरज लागू नाही. ॲक्च्युली मेनू बारसाठी हा खूप मोठा कंटेंट झाला आहे. आपण 10 पिक्सेल जरी कमी केली तर तो खूप मोठा इफेक्ट होतो आपला. ओके, सो मेनू बारची हाईट आपण थोडीशी कमी करूया. सो मेनू बारची हाईट मी जर कमी केली, मेनू बार कुठे आपला हिअर, सो याची हाईट थोडीशी मी कमी केली, 40 पिक्सेल देऊन बघतो किती होती. इथं पण मला आता किती केलं पाहिजे, 390 केलं पाहिजे. ओके, सो मी ठीक आहे, मी 40 पिक्सेल मेंटेन करतो आता. ओके, सो 390 झालेले. आता मला कोणाचा करायचा आहे, मार्क्यूचा TD करायचा आहे. ओके, मार्क्यूचा TD कसा आहे, सेम थिंग आहे, कॉल स्पॅन 5 आहे आणि अख्खा 900 पिक्सेलचा स्पेस त्याला वापरला द्यायचा आहे. सो लेट स्टार्ट. परत TR करा, TD करा, कॉल स्पॅन द्या 5चा, हाईट जी मेनू बारला दिली आहे तेवढीच द्या. ओके, एवढा ठीक आहे आपल्याला. सो मेनू बारला 40 दिले, तेवढाच आपल्याला मार्क्यूलाही पुरू शकतो. 40 द्या आणि विड्थ द्या 900 पिक्सेल. यामध्ये आपण काय टाकणार आहे, मार्क्यू टाकणार आहे नंतर, आत्ता टाकणार. ओके, आता हे 40 आपले ॲड करायला पाहिजे. ओके, जर 390 + 40 केलं तर किती होणार आहे आपलं 430. इज इट अंडरस्टँड, समजते का काय चाललंय ते. Yes. ओके, नाव रिफ्रेश इट. बघा आपल्या मार्क्यूचाही आपण स्पेस तयार करून घेतलेला आहे. हेडर इमेज इथं टाकणार आहे, मेनू बार इथं, स्लाइड शो इथं आणि मार्क्यू इथे. आता आपण खालचं फॉर्मेशन तयार करून घेऊया. ओके, आपण खालचं फॉर्मेशन कसं आहे आपलं, आता खालचं फॉर्मेशन आपल्याला मोठा स्पेस लागणार आहे आणि यामध्ये परत 3 डिवायडेशन आहेत. ओके, सो पहिल्यांदा हे जे फॉर्मेशन आहे, सिंगल TD, परत 3चा कॉल स्पॅन आणि हे TD, हे तयार करून घेऊया आणि त्यानंतर त्याची हाईट आणि विड्थ देऊया. ओके, सो मी परत इथं आलो, हा TR कम्प्लीट झाला. नाव नेक्स्ट TR. ओके, आत्ता सध्या त्याची तयार करून घेऊया आपण. हा TR आहे, या TRमध्ये पहिला एक सिंगल TD आहे. ओके, या सिंगल TD मध्ये एज्युकेशनल लिंक आहे, एज्यू लिंक बघतो, एज्यू लिंक. ओके, त्यानंतर जो सेकंड TD आहे तो कॉल स्पॅन 3चा आहे. ओके, 3चा कॉल स्पॅन आहे. सो मी इथं लिहून घेतो TD कॉल स्पॅन इज इक्वल टू 3. देन हा TD कम्प्लीट करूया आणि जो नेक्स्ट TD आहे तो काय आहे, नोट्ससाठी आहे. ओके, नोट्स सिंगल आहे, सो इथं नोट्स लिहून घेतो मी. हा TD कम्प्लीट केला. ओके, रन करून बघितल्यानंतर तो आला असणार आहे खाली. ओके, इथंच बघा ह्याच टेबलमध्ये तो ॲडजस्ट करतोय. बघा मी त्याची हाईट जर मेंटेन केली असेल टेबलची तर या बघा तो ह्याच हाईटला ॲडजस्ट झाला, बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यानं वर ढकलल्या. ओके, म्हणून मी सांगतो तुम्हाला टेबलची हाईट आणि विड्थ व्यवस्थित मेंटेन करा. खूप मुलंही मेंटेन करत नाहीत आणि त्यामुळे खूप मोठा घोळ होतो की प्रत्येक कंटेंट काय होतो, सगळा विस्कटला जातो परत. ओके, आपण ह्याला हाईट विड्थ दिलेली नाही आहे. ओके, आता बघा आपण याला दिली किती, 150 दिली आहे. ओके, 300. सो आपण याला 300 हाईट देऊ शकतो. ओके, 300 हाईट आपण याला देऊ शकतो. सो याला दिली आहे 150. ओके, सो ह्या तिन्ही TDला मला 150 हाईट दिली पाहिजे. ओके, ह्याही TDला 150, याही TDला 150 आणि याही TDला 150 हाईट. ओके, पहिल्यांदा हाईट देऊन घेऊया त्याची.
हाईट 150 पिक्सेल. ओके, सेम थिंग कॉपी करा, पेस्ट इट. काही जण एवढे हुशार असतात की 150 तुम्ही इथं 3दा वापरलंय म्हणजे 450 झाले. आता इथं 450 प्लस करा. ओके, असे काही जण हुशार असतात. पण ॲक्च्युली बाळांनो लक्षात ठेवा की हा अख्खा 150चा ब्लॉक आपण एका TR मध्येच दिलेला आहे. ओके, म्हणजे आपण अख्ख्या TR मध्ये जेवढे TD आलेले आहेत, ह्या TD साठी 150, ह्या TD साठी 150 आणि ह्या TD साठी 150 आडवे आहेत ना हे. सो आपण प्रत्येक TDला सांगितले तू 150 खाली आहे, तू 150 खाली आहे, सो 150 खाली आहे. सो अख्ख्या TRची हाईट किती झाली आता? येस, अख्ख्या TR मध्ये हाईट किती वापरली आपण मग? 150 का 450? किती वापरली? मी हा TR जो आहे, हा TD जो आहे, हा 150 खाली वाढलाय. ओके, ह्याची हाईट दिली आहे 150, याची हाईट दिली 150, याची हाईट दिली 150. यामध्ये एकच आहे, सो ह्याला अख्ख्याला मी 150 दिली, याला 150 दिली, याला 150 दिली, याला 150 दिली, याला 150 दिली, म्हणजे ह्या टोटली 450 हाईट या TRची झाली आहे. पण हा सगळा TD जो आहे हा 150 पिक्सेलनीच खाली आला आहे ना. ओके, सो आपल्या टेबलची हाईट थोडी 450 होणार आहे. सो इथं बघा, हा 150, हा 150 आणि हा 150. सो ह्या सगळ्या TDची हाईट ती म्हणजेच TRची हाईट आहे तुमच्या. म्हणजे जर तुम्ही एका TR मध्ये 150 प्रत्येक TDला हाईट जर दिली असेल तर ह्या TRची हाईट तुमची किती झाली? 150 पिक्सेलच झाली, नॉट 450 px. समजते काय सांगायचं आहे ते? येस येस. ओके, म्हणजेच थोडक्यात सांगायचं म्हटलं तर मी हा एक ब्लॉक आणि हा एक ब्लॉक घेतला आणि याची जर हाईट मी 150 केली, ओके, याचीही हाईट 150 केली, याचीही हाईट 150 केली. सो हे तिन्ही ब्लॉक किती हाईटचे झाले? 150चे झाले, ना की 450 हाईट झाली या सगळ्याची मिळून. मला सांगितलं की 150चे 3 ब्लॉक कर, तर मला फक्त टोटली हाईट त्याची 150 मॅनेज करायची आहे. सो त्या तिन्हीची हाईट 150 झाली आहे, म्हणजे टोटल TRची हाईट म्हणजे 150 असणार आहे, ना की 450 असणार आहे. ओके, सो जे काही 150 आहेत हे 150 पिक्सेल जे काय हाईट वाढवलेली आहे तिन्ही TDची, कारण की तिन्ही TR एका TR मध्ये आहेत. ओके, सो ही 150 आपल्याला इथं प्लस केली पाहिजे. ओके, सो आपण प्लस करूया, कॅल्क्युलेटर काढूया. सो 450 प्लस 150 किती झाली आहे? 580. ओके, सो इथं आता मला किती केली पाहिजे? 580 पिक्सल केली पाहिजे. ओके, नाव सेव्ह करा. बघूया, नसेल तर आपल्याला परत वाढवावी लागेल. ओके, अजून खूप वाढवावी लागेल आपल्याला, एवढी नाही पुरणार, खूप मोठा कंटेंट आहे आपला. ओके, सो आपल्याला खूप हाईट वाढवावी लागेल याची या कंटेंटसाठी. सो आपल्याला हाईट ह्याची खूप म्हणजे जी 300 हाईट आपल्याला करावी लागेल जवळपास. 300 आणि 300. ओके, ह्याची 300 वाढवली म्हणजे यामध्ये 150 परत वाढवले पाहिजे आपल्याला. सो यामध्ये परत आपण 150 प्लस केले पाहिजेत. 730 झाले. ओके, सो इथं मी किती लिहिणार आहे? 730. आता रन करून बघा. ओके, सो एवढा कंटेंट तर आपला मध्ये आला पाहिजे एज्युकेशनल लिंक आणि इन्फॉर्मेशन टाकण्यासाठी. सो इथं बघा माझी हेडर इमेज बसली, मेनू बार बसला आहे, स्लाइड शो बसलेला आहे, मार्क्यू बसलेला आहे, इथं एज्युकेशन लिंक, इथं नोट्स आणि मधला अजून कंटेंट आपला बाकी आहे तो आहेच. ओके, तुम्हाला वाटत असेल बाळांनो की नाही हे सर जरा जास्त होत आहे आणि हे हाईट्स खूप मोठ्या होत आहेत, तुम्ही मेंटेन करा, तुमच्या मताने तुम्ही मेंटेन करू शकता, नो प्रॉब्लेम. ओके, आपण आता हाईट मेंटेन केलं तर अजून आपल्याला विड्थ मेंटेन करायचे त्याच्यात. ओके, अजून विड्थ दिलेलं नाहीत म्हणून ते थोडं विस्कळीत दिसतंय. आपल्या नियमानुसार आपण 900 डिवाइड केले होते इथं. 900 कसे? 200, 500 आणि 200. ओके, 200, 500 आणि 200. विड्थ डिवाइड करताना 900 जर असेल ती 900 मध्येच डिवाइड करा. 500 आणि 200 700, 700 आणि 200 900. ओके, सो आपण इथं 900 व्यवस्थित मेंटेन केले पाहिजेत.
सो पहिला जो टी डी आहे, ओके, खाली या इथे, पहिल्या टी डीला विड्थ किती देणार आहे तुम्ही? 200 पिक्सेल. ओके. दुसऱ्या टी डीला विड्थ किती देणार आहे? 500 पिक्सेल. ओके. आणि तिसऱ्या टी डीला विड्थ किती देणार आहे? 200 पिक्सेल लागेल. ओके. इथं मी विड्थ का मेंटेन केली? मला मगाशी विड्थ मेंटेन करायची गरज का लागली नाही? कारण की सिंगल टी डी होते, कॉल स्पॅन होते. सो अख्खी विड्थ त्यांनी वापरू शकत होते. बट इथं डिवायडेशन आहे, इथं एक आणि इथे एक. सो मला ह्याला किती द्यायचे विड्थ, ह्याला किती विड्थ द्यायचे आणि ह्याला किती विड्थ द्यायचे हे मेंटेन करणं गरजेचं आहे. सो मी इथं मेंटेन केलेले आहे. पहिल्या टी डीला 200, दुसऱ्याला 500 आणि परत 200. बघूया, आपल्याला फॉर्मेशन आवडलं नाही तर आपण नंतर परत त्याच्या विड्थ चेंज करूया. बघा, इथं मी 200 विड्थ दिली आहे, इथं 500 दिली आहे आणि इथं 200 दिली आहे. तुम्हाला वाटत असेल की नाही सर, थोडंसं तुम्ही इकडं थोडीशी आणखीन साईज सोडा आणि मध्ये थोडासा जास्त स्पेस राहू दे, तर तसंही तुम्ही करू शकता. ओके. तसं केलं तर आपल्याला काय करावं लागेल? थोडंसं आत वाढवावं लागेल. याला 150 आपण देऊया विड्थ. ओके, 150. खालच्यालाही 150 विड्थ देऊया. ओके. आणि इथं देऊया आपण 400 आणि 300, सॉरी इथं देणार आहे 600. सो हे 300 झाले आणि हे 700, 900 झाले आपले. ओके. बघा, हे आत वडलेले आहेत आणि मध्ये मोठा स्पेस मला मिळालेला आहे. समजतंय काय चाललंय ते आपलं? येस. थोडासा मॅथमॅटिकल पार्ट आहे पण हे समजावून घेणं. ओके. एकदा समजलं की समजून जातं. ओके. फॉर माय साईड मला अजूनही वाटतंय की हे जे कंटेंट आहे, हा कंटेंट, याची थोडीशी आणखी हाईट मला जास्त हवी आहे. ओके. हा जो कंटेंट आहे मधला, कारण की हा मेन पार्ट आहे आपला, कारण की हा मेन कंटेंट आहे आपला इथला, हा मोठा सगळा. ओके. इथं मेन कंटेंट बसणार आहे आपला, म्हणजे एखाद्याची इन्फॉर्मेशन बसणार आहे, कोणतं इंट्रोडक्शन देणार आहे. सो थोडासा तो मोठा असणं गरजेचं आहे. सो दॅट रिझन मी थोडीशी आणखीन ह्याची हाईट वाढवणार आहे. ओके. या पेजची थोडीशी हाईट आणखीन वाढवायची आहे मला. सो हाईट जर मला वाढवायची असेल तर मी अजून 50 पिक्सेल याची हाईट काय करतो? इन्क्रीज करतो. प्रत्येकाची 300 घेतली आहे मी, आता 350 वाढवतो. इथं 50 वाढवली म्हणजे इथं 150 वाढवायची नाही. इथं किती वाढवायची आहे? फक्त 50 वाढवायचे. ओके. सेव्ह करा, रन करा. ठीक आहे, एवढी सफिशियंट आहे. समजते काय चाललंय ते? येस. इथं पण समजले प्रत्येकाला करायचे आहेत. खाली अजून 2 फॉर्मेशन आहेत. ओके. इथं 3 टी डीचे फॉर्मेशन आहेत, खाली एक मार्क्यूचा फॉर्मेशन आहे आणि त्यानंतर फुटरचं फॉर्मेशन आहे. ओके. आपण करून घेऊया, थोडासा लेट सेशन चालेल पण करून घेऊया, आज हे संपूया. ओके. कारण की लिंक लागलेली आहे. सो लेट स्टार्ट. आपण नेक्स्ट पहिल्यांदा TR करून घेऊया, ज्यामध्ये 2चा कॉल स्पॅन आहे, TD आहे सिंगल आणि परत 2चा कॉल स्पॅन आहे. सो पहिल्यांदा TR करून घ्या. हाईट वेटच्या नादाला लागू नका आता सध्या. TR TD पहिल्यांदा कितीचा आहे? कॉल स्पॅन 2. कॉल स्पॅन इज इक्वल टू 2. ओके. इथं आपण काय टाकणार आहे? इथं व्हिडिओचा आहे, हा व्हिडिओ आहे, हा TD कम्प्लीट. ना सिंगल TD आहे मध्ये. ओके. सिंगल TD. इथंही व्हिडिओ आहे, सो इथंही व्हिडिओ क्लोज करणार आहे आणि त्यानंतर TD आहे, यालाही कॉल स्पॅन 2 आहे. इथंही व्हिडिओ आहे. ओके. हा TR कम्प्लीट करून घेऊया पहिल्यांदा आपण. TR कम्प्लीट. ओके. याच्या खाली फॉर्मेशन तयार व्हायला लागले. आता त्या व्हिडिओला आपल्याला काय करायचे? त्याची हाईट आणि विड्थ द्यायची आहे. ओके. सो हाईट आणि विड्थ किती देऊया आपण त्याला? बघूया. पहिले आपण आपलं रन करून बघूया. ओके. इमेजला हेडरला जेवढी दिली आहे तेवढाही त्याची हाईट दिली तरी सफिशियंट आहे. हेडरच्या ब्लॉकला जेवढी हाईट दिली आहे तेवढी हाईट दिली तरी त्याला सफिशियंट आहे. सो हेडरला किती हाईट दिली आहे बघा. पहिल्यांदा हेडरला आपण दिली आहे 150 पिक्सेल. ओके. सो त्याला 150 पिक्सेल हाईट दिली तरी सफिशियंट आहे. सो प्रत्येक TDला पहिली हाईट देऊन घ्या त्याची. हाईट
150px, सेम थिंग कॉपी करा फॉर दॅट TD, सेम थिंग कॉपी फॉर दॅट TD. ओके, नाव सेव्ह इट अँड रन इट. बघा तुमच्या खाली ह्या 3 TD साठी स्पेस व्यवस्थित अलॉट झालेला आहे. आता आपल्याला याची विड्थ मेंटेन करायची. ओके, आता विड्थ मला तिन्हीचेही सिमिलर बॉक्स हवे आहेत. सो तिन्हीचे सिमिलर बॉक्स हवे असेल तर 900 कसे डिवाइड होणार आहे? 300 विड्थ, 300 विड्थ आणि 300 विड्थ. ओके, सो प्रत्येकाची विड्थ किती ठेवली पाहिजे मला? 300, 300 आणि 300. सो इथं आलो मी, विड्थ ठेवली याची 300. ओके, आपण हे 150 वर वाढवलेत का? नाही वाढवलेत. ओके, हे 150 इथं पहिल्यांदा आपण वाढवून घेऊया. सो 780 प्लस 150 930. ओके, सो इथं मला 930 दिलं पाहिजे, 930 पिक्सेल. ओके, मिस करायचं नाही ते. आणि इथे विड्थ दिली 300, सेम विड्थ तिन्हीलाही आहे. सो तिन्हीच्या विड्थला मी 150 आणि 150. ओके, विड्थ मी मेंटेन केली आहे. नाव कम हिअर अँड रिफ्रेश इट. बघा तिन्हीची विड्थ मला मेंटेन झाली आहे. याचीही 150, याचीही 150 आणि याचीही 150, ज्याच्यामध्ये आपण पुढे जाऊन काय टाकणार आहोत? व्हिडिओज टाकणार आहोत. ओके, इथं आपली हेडर इमेज येणार आहे, इथं मेनू बार, इथं स्लाइड शो येणार आहे, इथं मार्क्यू, इथं एज्युकेशनल लिंक येणार आहे, इथं आपली इंट्रोडक्शन येणार आहे, इथं नोटच्या लिंक येणार आहेत, इथं व्हिडिओ, इथं व्हिडिओ, इथं व्हिडिओ. आता याच्या खाली जो काय आहे तो आपला काय आहे? मार्क्यू आहे. ओके, कॉल स्पॅन 5चा आहे, सिम्पल, जो आपण वर हेडरला दिलेला आहे. हाईट विड्थ तेवढीच मॅनेज केली तरी चालेल, नो प्रॉब्लेम. सो पहिल्यांदा आपण तो TD तयार करून घेऊया. तर त्यासाठी परत TR करूया, TD देऊया, कॉल स्पॅन इज इक्वल टू 5 करूया, TD आणि हा TR कम्प्लीट. इथे आपण इमेज मार्क्यू टाकणार आहे. ओके, इमेज मार्क्यू. ओके, आता ह्याला हाईट केवढी द्यायची आहे? जेवढी हेडर इमेजला दिली आहे किंवा ह्याला जेवढी दिली आहे व्हिडिओला तेवढी जरी त्याला हाईट दिली तरी चालेल. सो मी हेडरची कॉपी करतो आणि हाईट ह्याला देतो. तर ही 150 पिक्सेल वाढवलेली मला काय केली पाहिजे? वर टेबलमध्ये वाढवली पाहिजे. इथं वाढवायला विसरायचं नाही. सो परत कॅल्क्युलेटरला या, इथं प्लस करा आणि 150 ॲड करा. सो माझी टोटल आता हाईट किती झाली? 1080. सो मला इथं टेबलमध्ये किती केली पाहिजे? 1080. ओके, आता विड्थ किती द्यायची आहे ह्याला? येस, ह्याला विड्थ किती द्यावी लागणार आहे? बघा ते विड्थ किती द्यावी लागेल मला मार्क्यूला? 900. जी टोटल आहे ती मला सगळी इथं विड्थ दिली तरी चालेल. सो इथं मी विड्थ देतो 900px. ओके, नाव इकडे या आणि रन करून बघा. बघा आपला इमेज मार्क्यू इथं तयार झालेला आहे. सम मिस्टेक हिअर, जस्ट सेकंड. इथे TR क्लोज करायचा राहिलेला आहे वरचा. ओके, बघा इथं इमेज मार्क्यूसाठी आपली रेडी झालेली आहे. ओके, बघा आपल्याला जो ढाचा तयार करायचा होता, जे पिलर घराचे उभे केले जातात पहिले आणि त्यानंतर भिंती बांधल्या जातात, त्याच प्रकारे आपण पहिलं वेबसाईटचे पिलर उभे करून घ्यायला लागलो आहे. आणि यामध्ये परत आपला कंटेंट ॲड करत जायचं आहे. म्हणजे आपण फक्त याला वॉल्स बांधत जायचं आहे, बाकी काही करत जायचं नाही. हे आता तुम्हाला सांगत मी करतोय म्हणून हे थोडासा वेळ लागतोय. जर मी डायरेक्टली करायला गेलो तर हे फक्त 10 ते 15 मिनिटाचं काम आहे. ओके, नाव लास्ट थिंग जो आपला काय आहे? फुटर आहे. ओके, फुटर जो की आपल्याला मेनू बारला जेवढा आपण स्पेस दिलेला आहे तेवढा हाईट आणि विड्थ त्याला दिली तरी चालेल. ओके, सो मेनू बारला आपण किती दिली आहे बघा. हिअर इज द मेनू बार. सो आहे असा TR मी कॉपी करतो आणि इथे पेस्ट करतो. फक्त त्याची हाईट जेवढी आहे तेवढी त्यात प्लस करा. हाईट किती आता वाढवली पाहिजे मला टेबलमध्ये? 40. आणि इथं लिहितो मी डेव्हलप्ड बाय, एवढं तर लिहू शकतो आपण आता सध्या. डेव्हलप्ड बाय, मी कंपनीचं नाव लिहितोय माझ्या, मी तुमचं नाव लिहू शकता. लँग्वेज हब वेब
FFT सोल्युशन. ओके, सो ही जी हाईट आहे आपली 40 पिक्सेल, ही मला काय करायची आहे, वर वाढवायची आहे. सो इथे 40 प्लस झाले. ओके, सो 1120 झाले. ओके, सो 1120. सो टोटल आपलं फॉर्मेशन रेडी झालेलं आहे. एकदा रन करून बघूया आपण फॉर्मेशन आपलं. सी, इथं पण दिसायला चालू झालेलं आहे, डेव्हलप्ड बाय लँग्वेज ऑफ FFT सोल्युशन. आपली हेडर इमेज, मेनू बार, स्लाइड शो, मार्क्यू, एच लिंक, इंट्रोडक्शन, नोट्स, व्हिडिओज, इमेज मार्क्यू आणि डेव्हलप्ड बाय. ओके, हे डेव्हलप्ड बाय आपल्याला सेंटरला पाहिजे. सो जो TD आपल्याला सेंटरला करायचा आहे, बघा हा TD मला सेंटरला करायचा आहे. सो ह्या TDला मला कुठला ॲट्रिब्यूट यूज केला पाहिजे सेंटरला नेण्यासाठी? येस, Align. जस्ट यूज अलाइन इज इक्वल टू सेंटर. आणि मला जे डेव्हलप्ड बाय जे लिहिलेलं आहे हे थोडंसं बोल्ड हवं आहे. सो बोल्ड करण्यासाठी आपण कुठला टॅग वापरतो? हेडिंग टॅग वापरू शकतो आपण, बरोबर ना? सो हो, राईट, बी जरी टॅग वापरला तर गुड. सो बी टॅग मी इथं वापरतो. बी टॅग, जे टेक्स्ट फॉर्मॅटिंग टॅग शिकले होते ते आपण इथे यूज करायला लागलो आहे. ओके, इथं बी टॅग वापरलेला आहे मी. बघा, मी सेंटर अलाइन केलं आहे आणि डेव्हलप्ड बाय जे आहे ते बोल्ड केलेलं आहे. बघा, इथे आपल्याला जे काय आपण ते शिकलेलं होतं ते आपण इथं आता यूज करत चाललेलो आहोत. पुढं 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 सेंटर पण आला आणि आपला बी टॅग पण इथे यूज झालेला आहे. आपण सगळे आपल्या वेबसाईटचा फॉर्मॅट तयार करून घेतला आहे. आपण आपला जो काय पिलर आहेत ते तयार करून घेतलेत. फक्त आपलं उद्या काम काय आहे की या पिलरमध्ये डेटा इन्सर्ट करायचा आहे. ओके, इंटरेस्ट वाढत चाललेला आहे आपला. ओके, आपण आत्ता फक्त वेब पेज तयार करतोय फक्त ह्या 6 बेसवर. ओके, आपण किती लिंक शिकलेलो आहोत? फक्त ह्या 6, बाकी अजून काही शिकलेलं नाही. सो आजपर्यंत तुम्ही कधीही HTML कुठेही शिकला असाल तर माझी गॅरंटेड आहे की 6 टॅगवर तुम्ही कधीही वेब पेज तयार केलं नसेल. MCAचे स्टुडंट जरी असतील तर त्यांनी मला सांगायचं की मी आजपर्यंत 6 टॅग शिकून मी वेब पेज तयार करायला शिकलो होतो. सर, दॅट्स इम्पॉसिबल. सो फर्स्ट सेशनला मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या सेशनमध्ये वेगळं काय आहे, तर आपल्या सेशनमध्ये हेच वेगळं आहे की 6 टॅग शिकल्यानंतर आपण डायरेक्टली वेब पेज क्रिएट करायला लागलो, म्हणजे एक वेबसाईट तयार करायला लागलो. ओके, सो जे काय आपण आज केलेलं आहे हे प्रत्येकाने अशा प्रकारचा एक फॉर्मॅट स्वतःचा तयार करा. माझाच तयार केला पाहिजे अशातली काही गोष्ट नाही आहे. तुमचा फॉर्मॅट तयार करा. थोडेसे मॅथमॅटिकल कन्सेप्ट्स आहेत त्या व्यवस्थित हँडल करा. तुमचा अशा प्रकारचं एक वेब पेज तयार करा, मला सेंड करा त्याचा स्क्रीनशॉट. ओके, सेंड करा. त्यामध्ये हाईट आणि विड्थ का मॅनेज करायची हे तुम्हाला आपण कंटेंट टाकायला ज्यावेळी सुरुवात करेन त्यावेळी नक्की समजेल. ओके, ज्यांना हवा आहे स्क्रीनशॉट त्यांनी याचा स्क्रीनशॉट घ्या. आता अख्ख्या मी कोडिंगचा स्क्रीनशॉट तो तुम्हाला देऊ शकत नाही, याचा स्क्रीनशॉट घ्या. ओके, या पेजचा स्क्रीनशॉट घ्या ज्याने की तुम्हाला कळेल की आपल्याला काय करायचं. ओके, नाउ जस्ट मी स्क्रोल करूया हे. ओके,